कोल्हापूरची आता हद्दवाढ होऊन लोकसंख्या वाढल्याशिवाय केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार नसल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। या निमित्तानं हद्दवाढीच्या विषयाला त्यांनी पुन्हा एकदा वाचा फोडली आहे। त्याचबरोबर हे बोलत असताना त्यांनी एक प्रकारे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचे संकेत दिलेत। मात्र संबंधित गावांची भूमिका ऐकून घ्यावी लागेल असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय। मात्र भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या लढतीनंतर हा विषय पुढे आणल्यामुळे काही प्रश्न तयार होताना दिसत आहेत। कोल्हापूर महापालिका त्याचबरोबर जिल्हा परिषदेची निवडणुकांची रणधुमाळी पार पडली। त्यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी हद्दवाढीबाबत सकारात्मकता दाखवली असली तरी तांत्रिकदृष्ट्या हे शक्य आहे काय असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे। शहरालगतची काही गावं हद्दवाढीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत असं गृहीत धरल्यास या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत। हद्दवाढीतील प्रस्तावित गावामधून जिल्हा परिषद सदस्य विजयी झाले आहेत। त्यांचे पुढे काय होणार? त्यांना राजीनामा द्यावा लागेल का? समजा राजीनामा दिला तर त्या ठिकाणी प्रभाग रचना करून महापालिकेची निवडणूक पुन्हा घ्यावी लागेल का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। पुन्हा त्या ठिकाणी निवडणुका घ्याव्या लागतील। शहरालगतच्या गावातील संबंधित जिल्हा परिषद सदस्यांना राजीनामे द्यावे लागतील। कारण आता कोल्हापूर महापालिकेच्या लढतीचं चित्र स्पष्ट झाले। महापौर निवड झाली आहे, त्यानंतर जिल्हा परिषदेची रणधुमाळी देखील झाली आहे। आता विविध समितीचे सभापती आणि अध्यक्षपद यांची निवड होईल। ज्या त्या प्रभागातून नगरसेवक आणि जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे सदस्य विजयी झाले आहेत। शहराच्या आसपासची कळंबा, वडणगे, पाचगाव, गांधीनगर, वळिवडे, त्याचबरोबर उजगाव, गोकुळशिरगाव, शिरोली MIDC, गडमुडशिंगी अशी गावे हद्दवाढीत समाविष्ट केल्यास त्या ठिकाणच्या जिल्हा परिषद सदस्यांचे काय होणार? त्या ठिकाणची निवडणूक पुन्हा लावली जाणार काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। मुळातच कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून शहर आणि ग्रामीण जनता असा संघर्ष देखील उफाळून आला होता। 2014च्या दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते। कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी असा आग्रह शहरवासियातून केला जात आहे। तर शहराचा विकास नाही तर आमची गावं हद्दवाढीमध्ये घेऊन कोणता विकास करणार आहात असा सवाल गावकरी उपस्थित करत होते। यातून शहर आणि ग्रामीण जनता असा संघर्ष निर्माण झाला होता। कोल्हापूर शहराच्या आसपास असणाऱ्या गावांच्याकडे जाणाऱ्या KMT बसेस बंद करा अशी मागणी देखील पुढे येऊ लागली। याशिवाय कोल्हापूरच्या आसपासचे लोक त्यांच्या दैनंदिन गरजांकरिता कोल्हापूर शहरात येतात। कोल्हापूर शहरात तुमच्या गरजा भागत असतील तर कोल्हापूर शहराची हद्दवाढ का नको असा सवाल उपस्थित केला जात होता। तर दुसरीकडे ग्रामीण भागातील जनतेनं आमच्याकडे येणारी KMT सेवा बंद करणार असाल तर गावातून शहराकडे येणारा भाजीपाला, दूध पुरवठा हे देखील आम्ही बंद करू असा इशारा दिला होता। त्यामुळे एकूणच कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून संघर्ष पेटला। हा वाद सुरू असतानाच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे त्यावेळेचे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते। शहराच्या हद्दवाढीवरून हा वाद इतका विकोपाला गेला की चंद्रकांत पाटील यांनी हद्दवाढीवर प्राधिकरणचा पर्याय समोर आणला आणि कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून गावांचा विकास करण्याचा पर्याय समोर आला। मात्र या प्राधिकरणाच्या माध्यमातून गावांचा कितपत विकास झाला हा देखील संशोधनाचा विषय आहे। मात्र पुन्हा एकदा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी हद्दवाढीवर वक्तव्य केल्यानं खरोखरच कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार काय असा सवाल साहजिकच लोकांना पडलाय। कारण ज्यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील बोलतात त्यामागे अनेक लॉजिक दडलेली असतात। भाजपमधील एक बिग वेटेड मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाहिलं जातं। त्यामुळे साहजिकच कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीशिवाय पर्याय शक्य नाही। कोणत्याही शहराच्या लोकसंख्येवर आणि महापालिकेला मिळालेल्या वर्गवारीचा दर्जा यावर राज्याचा आणि केंद्राचा विकास निधी येत असतो। त्यामुळे कोल्हापूर शहराची लोकसंख्या वाढल्याशिवाय केंद्राचा देखील निधी येणार नाही हे देखील तितकंच खरं आहे।
आणि हाच धागा पकडत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहराच्या हद्दवाढीबाबत वक्तव्य केल्यानं शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि हद्दवाढीशिवाय कोल्हापूरचा विकास शक्य नसल्याचंही प्रकर्षानं समोर आले। याशिवाय महापालिका त्याचबरोबर जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्या। या निवडणुका होण्यापूर्वी हद्दवाढीबाबत निर्णय होणे अपेक्षित होते। आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पार पडला। राजकीय नेत्यांच्या महत्त्वाकांक्षामुळेच कोल्हापूर शहराची हद्दवाढ रखडल्याचा आरोप देखील होत आहे। मात्र प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या सोयीनुसार हद्दवाढबाबत भूमिका घेतल्या, त्यामुळे कोल्हापूर शहराची हद्दवाढ रखडली आहे हे देखील तितकंच मान्य करावं लागेल। भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या सत्तेत आहेत। राज्यात केंद्रात त्यांची सत्ता आहे। निवडणुकीनंतर चंद्रकांत पाटील यांना हे वक्तव्य केले। जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे। निवडणुकीच्या काळात हे वक्तव्य केले असते तर त्याचा एकंदरीत परिणाम निवडणुकीवर झाला असता। कदाचित पर्यायाने त्याचा फटका भाजप उमेदवारांना देखील बसला असता। शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा मात्र गेली 50 वर्ष प्रलंबित आहे। त्याला न्याय केव्हा मिळणार? सर्वच राजकारण्यांनी विकासाच्या दृष्टीनं हद्दवाढीसाठी सकारात्मकता दाखवली पाहिजे हे देखील तितकंच खरं आहे।